मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन आजच्या काळातली सर्वात मोठी गरज. आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आरोग्या इतकंच मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. कोविड-19 नंतर तर या विषयाची चर्चा आणि जागरूकता खूपच वाढलेली आहे. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण, कामाच्या ठिकाणावरचा ताण म्हणजेच वर्कप्लेसवरचा असलेला ताण किंवा स्ट्रेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या या आजच्या समाजासमोरील एक महत्त्वाचे आव्हाने बनले आहेत. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर आपल्या भावना, आपले विचार आणि आपल्या सामाजिक संबंधांमध्ये आपण किती निरोगी आहोत हे असणे म्हणजे सामाजिक आणि मानसिक आरोग्य होय. बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची आणि ताणतणावांना सामोरे जाण्याची आपली क्षमता यात समाविष्ट असते. नमस्कार, मी तुषार ठाकरे, बोल एम एच या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि त्याच्या समस्या कशा ओळखायच्या या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. मानसिक आरोग्य हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते. ते एका सातत्यपूर्ण पटावर अवलंबून असते, ते बदलत असते. म्हणजे सौम्य ताणापासून तर ते गंभीर मानसिक विकारांपर्यंत अनेक अशी अवस्था त्यांच्या असू शकतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे ताण. माणसाला आलेला स्ट्रेस. आपल्या रोजच्या जीवनात हा ताण जाणवतो. त्यात असुरक्षितता, सतत भावना विवश होणे, स्वतःबद्दल शंका वाटणे, स्वतःबद्दल उत्साह नसणे आणि थकवा जाणवणे ही ताणाची सामान्य लक्षणे आहेत. हे आपण दूर करू शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे चिंता, ज्याला एन्झायटी म्हणतात. सतत काळजी वाटणे, अस्वस्थता, झोप न लागणे, एकाग्रता नसणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड होणे ही चिंतेची प्रमुख कारणे आहेत. याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नैराश्यता, ज्याला डिप्रेशन म्हटलं जातं. नैराश्य हा एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये सतत दुःखी वाटणे किंवा पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होणे ही त्याच्यामधली प्रमुख लक्षणे आहेत. याशिवाय झोपेमध्ये बदल होते, वजनामध्ये घट होणे किंवा वाढ होणे, आपल्याला असणारी ऊर्जा कमी होणे, स्वतःचाच तिरस्कार वाटणे, एकाग्रतेमध्ये अडचणी, कधी-कधी बेपर्वा वागणे किंवा अस्पष्ट शारीरिक वेदना जाणवणे ही देखील नैराश्याची लक्षणे असू शकतात. लहान मुलांमध्ये तर मानसिक आरोग्याबाबत जर पाहायला गेलो तर चिडचिड होणे, शाळेत जाण्यामध्ये नकार देणे किंवा जेवण करून असून सुद्धा कमी वजन होणे ही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसतात. वृद्धांमध्ये पाहायला गेलो तर त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. स्मरणशक्तीच्या समस्या त्यांना जाणवतात. शारीरिक वेदना ही त्यांना लक्षणे जाणवू शकतात. महाराष्ट्रातली जर सद्यस्थिती पाहिली तर तरुण पिढी आणि महिलांमध्ये याच्यावर सर्वात जास्त परिणाम आपल्याला आढळतात. कोविड-19 महामारी आणि त्यानंतरची जी लॉकडाऊन झालं, त्यामुळे मानसिक आरोग्यावर थोडा नकारात्मक मोठा परिणाम झालेला आहे. तरुण पिढीच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रातील 16 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांवर केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं, की महिला विद्यार्थी आरोग्य आणि भविष्याबद्दल अधिक चिंतेत होत्या. त्यांना अनिश्चितता, असहाय्यता आणि भावनिक उद्रेक यासारख्या मानसिक आरोग्यांना सामोरे जावं लागलं. यांचा सामना करावा लागलाय. शहरी भागातील विद्यार्थ्यांवर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपेक्षा यांच्यामधला जर तफावत पाहिली तर शहरी भागातल्या विद्यार्थ्यांवर मानसिक ताण जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे. एका अभ्यासात जर विचार केला तर भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी 68.8% विद्यार्थ्यांना कोविड-19 ची जास्त भीती होती. 28.7% विद्यार्थ्यांना मध्यम ते गंभीर प्रकारचं नैराश्य होतं आणि जवळपास 51.5% विद्यार्थ्यांना सौम्य ते गंभीर अशी चिंता होती. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 19 ते 25 वयोगटातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये केलेला एका अभ्यासामध्ये जर पाहिलं तर 51.8% लोकसंख्या नैराश्याची लक्षणे दर्शवत होती, ज्यामध्ये 16.3% मध्ये तीव्र नैराश्य होतं. महिलांमध्ये हा बदल लक्षणात्मक दिसून येतो. महिलांची एकूण जर टक्केवारी पाहिली तर ती पुरुषांपेक्षा जास्त होते, ज्यामुळे महामारीचं लिंग आधारित परिणाम हे दिसून येतात. ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांमध्ये कोविड-19 नंतर जे नैराश्य आलं आणि जे चिंतेचं प्रमाण आहे ते वाढल्याचं दिसून आलेलं आहे. असा अहवाल महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविम यांच्या निरीक्षणातून दिसून आलेला आहे. मग हा ताण कमी कसा करायचा? याच्यावर सोपे उपाय आहेत का? तर हो, आहेतच. नक्कीच. म्हणजे त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ध्यानधारणा, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो.
रोज थोडा वेळ का असेना ध्यान लावल्यास मन शांत होतं, ताण कमी होतो आणि म्हणूनच रोज ध्यानधारणा केली गेली पाहिजे. त्याचबरोबर रोजचा व्यायाम, नियमित व्यायाम केल्याने शरीरातली ऊर्जा वाढते आणि ताणतणाव कमी होतो. म्हणजे 20 ते 30 मिनिटांचा व्यायाम सुद्धा आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी पुरेसा असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगाभ्यास. योग त्याला म्हणतो. योगाचा रोज जर सराव केला ना, तर शारीरिक आणि मानसिक ताणावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते. मग योगामध्ये आपण मार्जरासन, सेतुबंधासन, शिशु आसन, विपरीत करणी आणि सूर्यनमस्कार ही ताण कमी करण्यासाठी उपयुक्त अशी आसने आहेत. ती आपण रोज करू शकतो. त्याचबरोबर छंद जोपासणे म्हणजेच आवडते आपले छंद जे असतील ते जोपासता येऊ शकतात. वाचन करू शकतो किंवा आराम करण्यासाठी आपल्याला वेळ काढला तर मन आनंदी आणि तणावमुक्त राहू शकतं. याला अजून शासकीय योजनांचा सुद्धा आधार आहे. महाराष्ट्र शासनाने मानसिक आरोग्यासाठी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि हेल्पलाईन सुद्धा सुरू केले आहेत, जे आपल्यासाठीच आहेत. त्याचा उपयोग करणं आणि वापर करणं खरोखर गरजेचं झालेलं आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा स्तरावर मानसिक आरोग्य युनिट कार्यान्वित करणे, त्याचबरोबर मानसिक आजार ओळखणे आणि उपचार करणे, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यांच्याबद्दलची सेवा देणे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेला मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही या कार्यक्रमाची महाराष्ट्र शासनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर प्रादेशिक मनोरुग्णालये सुद्धा महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी आणि अंबेजोगाई या 5 ठिकाणी 5 प्रादेशिक मनोरुग्णालये सुद्धा आहेत. ती बाह्य रुग्ण सेवा असतील, अंतरुग्ण सेवा आहे, त्याचबरोबर व्यसनमुक्ती उपचार आणि योग या सेवा सुद्धा ते देत असतात. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, केंद्र शासनाचा राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत 36 जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आजारांवर उपचार करण्याची सोय व सुविधा आता उपलब्ध झाली आहे. त्यात मनशक्ती क्लिनिक म्हणजे 1896 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मनशक्ती क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर टेलिमानस सेवा ऑक्टोबर 2022 पासून टोल फ्री क्रमांक 14416 द्वारे 24 तास 7 दिवस मानसिक आरोग्य समुपदेशन सेवा दिली जाते. या अंतर्गत विविध मानसिक समस्यांवर आपल्याला टेलिफोनद्वारे समुपदेशन केलं जातं. याचबरोबर मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 या कायद्यांच्या अन्वये रुग्णाच्या अधिकारांचं सुद्धा संरक्षण केलं जातं आणि उपचारासाठी प्रवेश सुलभ केला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने इतर हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी केलेले आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन वैद्यकीय सेवा असेल, आरोग्य सल्ला असेल आणि मानसिक आरोग्य समुपदेशन असेल यासारख्या इतर हेल्पलाईन सेवा सुद्धा उपलब्ध आहेत. मानसोपचार तज्ज्ञांची भूमिका आणि त्यांच्या मुलाखतीचं महत्त्व. मानसोपचार तज्ज्ञ मानसिक आरोग्याच्या समस्यांचे निदान करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या रुग्णांची लक्षणे, त्यांचे विचार, त्यांचं वर्तन, त्याचबरोबर त्यांचा वैद्यकीय इतिहास आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल सविस्तर मुलाखत घेतात. ते त्यांची शारीरिक तपासणी आणि त्यांची मानसशास्त्रीय चाचण्या देखील करू शकतात आणि त्यासाठीच त्यांचं समुपदेशन, त्यांच्याशी मुलाखत अतिशय गरजेची आहे. हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. या मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा मानसिक आरोग्याचा ही जी समस्या आहे ती आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची जबाबदारी झालेली आहे. आज कोविड-19 नंतर जर आपण विचार केला तर वाढलेला ताणतणाव, चिंता आणि नैराश्याची समस्या यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक प्रयत्न, त्याचबरोबर शासकीय योजना यांचा समन्वय साधणे आवश्यक झालेलं आहे. मग त्याचबरोबर योग, ध्यान आणि छंद जोपासणे यासारखे सोपे उपाय तर आपण रोज केलेच गेले पाहिजे. त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या सक्षम बनतो. त्याचबरोबर शासनाच्या हेल्पलाईन सेवा असतील आणि रुग्णालयांची योग्य वेळी मदत घेणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं झालं आहे. मानसोपचार तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मुलाखतीतून मिळणारी माहिती ही मानसिक आरोग्याबद्दलची गैरसमज दूर करून लोकांना मदत घेण्यासाठी प्रोत्साहन देत असते. चला तर मग आपण सर्वजण मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देऊया आणि एक निरोगी आणि सक्षम आनंदी समाज घडवण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करूया. आपण एकत्र काम करूया. धन्यवाद.